हॅलो स्टुडंट, कसे आहात? ओके. आज आपल्याला आणखीन एक फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि हा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम रिसेंटलीच परीक्षेमध्ये आला होता. म्हणजे मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यांनी पेपर दिला होता, जे फ्रेशर होते, त्यांनी या प्रॉब्लेमला फेस केलं होतं. त्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रॉब्लेम आला होता. हा प्रॉब्लेम आला होता मार्च 2024ला हा प्रॉब्लेम परीक्षेला त्यांनी विचारला होता. ठीक आहे. या प्रॉब्लेम्स मध्ये एकूणात त्यांनी 5 ऍडजस्टमेंट विचारल्या होत्या. पहिली ऍडजस्टमेंट होती ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट ऑफ ₹69,000. म्हणजे हा एकमेव असा, बऱ्याच वेळा असे प्रॉब्लेम्स पडले नाहीत की हा पहिल्यांदा असा एक प्रॉब्लेम आला की त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी ग्रॉस प्रॉफिट दिलाय. दुसरी ऍडजस्टमेंट विचारली प्रीपेड इन्शुरन्सची, ती खूप सिंपल आहे. तिसरी ऍडजस्टमेंट विचारली त्यांनी डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10% पर एनम अँड फर्निचर 5% पर एनम. चौथी जी ऍडजस्टमेंट आहे ती ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन आरएडडी ॲट 5% ऑन डेटर्स. म्हणजे ह्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी बॅड डेब्ट्स पण विचारले आणि आरएडडी पण विचारले. लास्ट ऍडजस्टमेंट विचारली नाही त्यांनी क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹69,000. आता तुम्ही याच्यात गमतीचा भाग जर बघितला तर ग्रॉस प्रॉफिट आणि क्लोजिंग स्टॉक या दोघांची व्हॅल्यू त्यांनी सेम दिलेली आहेत. आणि ग्रॉस प्रॉफिट आणि क्लोजिंग स्टॉक हे दोन्हीही अकाउंट ट्रेडिंग अकाउंटला येतात. ठीक आहे. सो हा प्रॉब्लेम सोडवायला थोडीशी मजा येणार आहे, कारण की ह्या प्रॉब्लेम्समध्ये ट्रेडिंग अकाउंट करायची गरज आहे नाहीये, केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, पण आपण ट्रेडिंग अकाउंट करूया. ट्रायल बॅलन्स मध्ये काय काय दिलंय तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला इन्शुरन्स दिलेत, लँड अँड बिल्डिंग दिलेत. लँड अँड बिल्डिंगच्या खाली लिहिलंय ऍडिशनल ऑफ ₹40,000 WEF चा लॉंग फॉर्म आहे विथ इफेक्ट फ्रॉम, म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणतात 4 दिवसापासनं 1 जुलै 2018. म्हणजे त्या ऍडिशनल इन्फॉर्मेशनचा अर्थ किंवा त्या लँड अँड बिल्डिंगच्या खाली ब्रॅकेट्स मध्ये जे दिले त्याचा अर्थ असा होता की तुमच्याकडे टोटल लँड अँड बिल्डिंग 1 लाख आहे, त्यातली 40,000ची जी खरेदी केली ती 1 जुलैपासून खरेदी केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ लँड अँड बिल्डिंग मध्ये 40,000 ही नवीन आता खरेदी केलेली आहे आणि 60,000 ही जुनी आहे. दुसरा अकाउंट दिलाय त्यांनी सॅलरीज 10,000. त्याच्या खाली दिलाय एक्सपोर्ट ड्युटी. आपला माल परदेशातनं आणायचा असेल, परदेशात पाठवायचा असेल, आणायचा असेल तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ड्युटी भरावी लागते. तर ही एक्सपोर्ट ड्युटी आहे. एक्सपोर्ट ड्युटी त्यांनी दिली आहे 5,000. दुसऱ्या देशात आपल्याला जर माल पाठवायचा असेल तर एक्सपोर्ट ड्युटी भरावी लागते, आणायचा असेल तर इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते. नेक्स्ट इंटरेस्ट 2,000. फर्निचर दिले त्यांनी 80,000. डेटर्स दिलेत 52,000. क्रेडिट साईडला बघितलं तर कॅपिटल बॅलन्स दिले मामा अँड काकाचं. त्यांच्या कॅपिटल बॅलन्सच्या खाली त्यांनी दिले 10% बँक लोन आणि त्याच्या पुढे दिले टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे तुम्ही बँकेकडनं कर्ज घेतले 10% दराने आणि ते कर्ज तुम्ही 1 ऑक्टोबर 2018ला घेतलेलं आहे. आणि ते टोटल कर्ज घेतले त्यांनी 60,000 रुपये. टोटल कर्ज किती घेतले त्यांनी? 60. त्यानंतर इंटरेस्ट दिले 3,000 रुपये आणि बिल्स पेबल दिले 16,000 रुपये. मग आता तुम्ही व्यवस्थित जर प्रॉब्लेम वाचला असेल किंवा ट्रायल बॅलन्स जर बघितला असेल तर ट्रायल बॅलन्स मध्ये ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, वेजेस, कॅरेज, रॉयल्टीज ह्यासारख्या ट्रेडिंग अकाउंटच्या रिलेटेड अकाउंटच दिलेले आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या रिलेटेड अकाउंट दिलेले नाहीये. म्हणजेच काय की ह्या प्रॉब्लेम्स मध्ये ट्रेडिंग अकाउंटची इन्फॉर्मेशन एकदम कमी दिलेली आहे. बट ट्रेडिंग अकाउंटच्या रिलेटेड त्यांनी 2 ऍडजस्टमेंट दिलेत. एक ग्रॉस प्रॉफिट दिलाय 1 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये आणि दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. मग आता प्रश्न पडतो की ट्रेडिंग अकाउंट करायचा का नाही करायचा. तर या प्रॉब्लेमची गंमत अशी आहे, तुम्ही ट्रेडिंग अकाउंट नाही केला तरी प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे, ट्रेडिंग अकाउंट केला तरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मग आपण काय करू की 2 ऍडजस्टमेंट दिल्यात, आपण ट्रेडिंग अकाउंटचा वापर करून आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आज सुरुवात करू. ठीक आहे. सो या प्रॉब्लेम्स मध्ये पहिली ऍडजस्टमेंट त्यांनी दिलेली आहे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय की आपण जो माल विकला आहे त्या माला विकल्यानंतर आपल्याला जो काही प्रॉफिट होतो त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात. बऱ्याच वेळा त्याला मार्जिन पण म्हणतात. म्हणजे तुम्ही
25 रुपये किंवा 30 रुपयाची कॉस्ट असलेली वस्तू समजा तुम्ही 40 रुपयाला विकली, म्हणजे 30 रुपये त्याची कॉस्ट आहे, 40 रुपयाला त्याला विकली, तर तिच्याकडं जो मार्जिन आहे, मधला जो गॅप आहे तो 10 रुपये आला. हा झाला तुमचा ग्रॉस प्रॉफिट. परंतु तुम्हाला तो माल विकण्यासाठी बराचसा खर्च करावा लागतो. मग तो बराचसा खर्च मायनस केल्यानंतर जो प्रॉफिट होतो त्याला नेट प्रॉफिट असं म्हणतात. मग आता त्यांनी फक्त ग्रॉसच प्रॉफिट दिलाय, किती रुपयाचा माल आणला, किती रुपयांना विकलं हे काहीच दिलं नाहीये. नो प्रॉब्लेम. मग आता काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर हा जो ग्रॉस प्रॉफिट त्यांनी दिलेला आहे तो आपण याच्या अगोदर जो प्रॉब्लेम सोडवलाय त्यावेळेस तुम्ही चेक केला असेल की ट्रेडिंग अकाउंटची आपण क्रेडिटची टोटल करतो, त्यातनं डेबिटची टोटल काय करतो मायनस, आणि त्याच्यानंतर जे उत्तर येतं त्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट. तर आता ओपनिंग स्टॉक नाहीये, परचेसेस नाहीये, काहीच नाहीये, तर मी काय करतो, आहे तसा ग्रॉस प्रॉफिट हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकतो आणि इथं लिहितो टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि हा ग्रॉस प्रॉफिट त्यांनी दिला आहे 69,000. ग्रॉस प्रॉफिट किती दिलाय, 69,000. हाच ग्रॉस प्रॉफिट मी उचलतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. हा ग्रॉस प्रॉफिट दिलाय 69,000. ग्रॉस प्रॉफिट किती आहे, 69,000. ठीक आहे. नेक्स्ट दुसरी ऍडजस्टमेंट. आता दुसरी ऍडजस्टमेंट काय दिली त्यांनी, प्रीपेड इन्शुरन्स ₹7,500. प्रीपेड इन्शुरन्स किती दिलाय त्यांनी, 7,500. प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे काय की पुढच्या वर्षीचा इन्शुरन्सचा हप्ता किंवा इन्शुरन्सचा प्रीमियम तुम्ही याच वर्षी दिलाय, याच वर्षी पेड केलाय. म्हणजे कोणताही खर्च जर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पेड केला असेल तर त्याला म्हणतात प्रीपेड. आता प्रीपेड म्हणजे नेक्स्ट इयरचा खर्च तुम्ही या वर्षीच पेड केलाय, एक्सपेन्सेस ऑफ नेक्स्ट इयर पेड इन अ करंट इयर. मग पुढच्या वर्षीचा खर्च जर तुम्ही या वर्षी दिला असेल तर तो खर्च या वर्षीचा नसल्या कारणामुळं त्या इन्शुरन्सच्या रकमेतनं काय करावं लागेल, लेस. मग सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्स मध्ये इथं इन्शुरन्स दिलाय बघा 30,000. हा इन्शुरन्स सगळ्यात अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचा आपल्याला. मग इथं लिहू आपण टू इन्शुरन्स आणि तो अमाऊंट मी इथं डेबिटला लिहितो 30,000. त्यातनं काय करणार मी, लेस. मी काय करतो, लेस काय, प्रीपेड इन्शुरन्स. आणि हा प्रीपेड इन्शुरन्स त्यांनी दिलाय 7,500. मग आता 30,000तनं 7,500 रुपये जर मायनस केले तर आउटरला किती येणार आहे, 22,500. आउटरला किती आले, 22,500. म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पैसे भरलेले असतात ते तुमचं ऍसेट आहे, आता ते तुम्हाला बऱ्याच वेळा परत मिळू शकतात. म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहून टाकू आपण प्रीपेड इन्शुरन्स. आणि हे प्रीपेड इन्शुरन्स किती रुपये आहे, 7,500. जे आपण ऍडव्हान्स पेमेंट केलेलं असतं तर आपण ऍडव्हान्स पेमेंट हे आपलं ऍसेट्स असतं, कारण की आपण खर्च करण्याच्या अगोदरच पैसे दिलेले असतात म्हणून ते आपलं ऍसेट्स आहे. खर्च झाल्यानंतर तो आपला एक्सपेन्सेस होईल, त्यावेळेस ते आपले ऍसेट्स राहणार नाही. नेक्स्ट 2 ऍडजस्टमेंट्स कंप्लीट झाल्या. तिसरी ऍडजस्टमेंट,
काय म्हणतात ते बघा. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 10% पर ॲनम. त्यांनी लँड अँड बिल्डिंग वरती 10% डेप्रिसिएशन सांगितलं आहे आणि फर्निचर वरती किती पर्सेंट डेप्रिसिएशन सांगितलंय? 5%. मग आता सगळ्यात अगोदर आपण लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन टाकू. लँड अँड बिल्डिंग ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिली बघा, लँड अँड बिल्डिंग, आणि त्याची किंमत दिली त्यांनी 1 लाख. मग लँड अँड बिल्डिंग हे आपलं ऍसेट्स आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला मी पहिल्यांदा लिहितो लँड अँड बिल्डिंग, आणि ह्या लँड अँड बिल्डिंगचं जो बॅलन्स दिलाय त्यांनी तो दिलाय 1 लाख. किती दिलाय? 1 लाख. आता ह्याच्यातनं मला काय करायचंय? लेस काय करायचंय? लेस डेप्रिसिएशन at the rate 10% per annum. मला डेप्रिसिएशन किती कॅल्क्युलेट करायचंय त्यांचं? 10% कॅल्क्युलेट करायचं. मी पीएन आहे, मला डेप्रिसिएशन 10% लिहायचंय. मग आता ही ऍडजस्टमेंट थोडीशी व्यवस्थित समजून घ्या. ह्या ऍडजस्टमेंट मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता बघा, ते असं म्हणतात की जी लँड अँड बिल्डिंग तुमच्याकडे 1 लाख रुपयांची आहे, त्या 1 लाख रुपयाच्या लँड अँड बिल्डिंग मध्ये 40,000ची जी लँड अँड बिल्डिंग तुम्ही खरेदी केलेली आहे ती तुम्ही 1 जुलैपासून वापरता आहात किंवा 1 जुलैपासून खरेदी केलेली आहे. मग इथं मी ऍडजस्टमेंट थोडीशी डिटेल्स लिहितो बघा. मी थोडंसं ऍडजस्टमेंट व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपल्याकडं टोटल जी लँड अँड बिल्डिंग आहे, आपल्याकडे जी बॅलन्स लँड अँड बिल्डिंग आहे ती आहे 1 लाख. ती किती आहे? 1 लाख. थोडस मोठं करतो. टोटल लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1 लाख रुपये. याचे मी 2 पार्ट करतो. याचे मी किती पार्ट करतो? 2. एक ओल्ड आणि दुसरं न्यू. ओल्ड जे आहे माझ्याकडं आणि न्यू जे आहे माझ्याकडं, तर त्याच्यामध्ये कसं पार्ट करतो? तर त्यांनी इथं ऍडिशनल खरेदी केली आहे 40,000ची. म्हणजे नवीन जे आहे ती किती रुपयांची आहे? 40,000ची. म्हणजे याचा अर्थ जुनी जी आहे ती आपल्याकडे किती रुपयांची आहे? 60,000. सरळ सरळ व्यवहार होतो. जुनीची किंमत आपली किती आहे? 60,000. बरोबर. पण जी जुनी आपण खरेदी केलेली आहे किंवा जुनी जी आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग आहे ती आपल्याकडे मागच्या वर्षापासून आहे. परंतु नवीन जी आपण खरेदी केलेली आहे किंवा ऍडिशनल जी त्यांनी दिलेली आहे ती होती आपल्याकडे 1 जुलैपासून. म्हणून मी इथं तारीख लिहितो खालच्या वहीवरती. 1 जुलै 2018. 2000 किती? 18. मी इथं लिहितो 2. आता 2 का? तर आपलं वर्ष कधी संपले हो? 31 मार्च 2019. बरोबर. म्हणजे नवीन जी लँड अँड बिल्डिंग आपण 40,000 रुपयांची खरेदी केली आहे ती आपल्याजवळ 1 जुलैपासून ते आपलं वर्ष संपेपर्यंत होती. म्हणजे 31 मार्च पर्यंत होती. म्हणून मी इथं दुसरी तारीख टाकतो 2. 31 मार्च 2019. जे काय की आपण जी नवीन लँड अँड बिल्डिंग खरेदी केलेली होती 40,000ची ती आपल्या जवळ 1 जुलै ते 31 मार्च पर्यंत होती. 31 मार्च ही तारीख का घेतली? तर आपला ट्रायल हा 31 मार्च पर्यंतचा आहे. आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे ह्या करंट इयरचं तयार करायचं आहे. 31 मार्च पर्यंतच तयार करायचं आहे. मग जे काय इन्कम असेल, जे काय एक्सपेन्सेस असेल आपल्याला फक्त 31 मार्च पर्यंतच घ्यायचे आहे. मग आता मला सांगा 1 जुलै ते 31 मार्च, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, टोटल महिने काउंट झाले 9.
म्हणजे याचा अर्थ असा झाला, टोटल महिने किती काउंट झाले? 9. म्हणजे याचा अर्थ असा, आपण जी नवीन मशिनरी लँड अँड बिल्डिंग खरेदी केलेली आहे त्या 40,000वरती डेप्रिसिएशन टाकत असताना आपल्याला फक्त 9 महिन्याचंच डेप्रिसिएशन टाकायचं आहे. त्याचं कारण असं, ती लँड अँड बिल्डिंग आपण 1 जुलैपासनं 31 मार्च पर्यंतच वापरलेली आहे आणि 1 जुलै ते 31 मार्च ह्याला टोटल महिने होतात 9. मग आता ओल्डचं काय? तो ओल्ड आपली मागच्या वर्षीपासून होती, मग तिच्यावरती पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन टाकायचं. मग 60,000वरती @10% नी तिचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट आपल्याला करायचंय. मग एकदम सिंपल रूल, जुन्यावरती डेप्रिसिएशन आपल्याला 10% काढायचं, तर शेवटचा एक शून्य कमी करायचा. मग 60,000तलं शेवटचं एक शून्य कमी केलं तर त्याचं उत्तर येतं 6,000. त्याचं उत्तर किती हजार येतं? 6,000. मग जुनं जे ऍसेट्स आपल्याकडे होतं, जे लँड अँड बिल्डिंग होतं, त्याची डेप्रिसिएशनची किंमत आपली किती आली? 6,000 रुपये. मग आपल्याकडं जी नवीन आपण खरेदी केली होती, जी 9 महिन्याची आपल्याकडे होती, तिच्यावरती डेप्रिसिएशन टाकायचंय आपल्याला, पण किती महिन्याचा कॅल्क्युलेट करायचंय? 9. मग @10% फॉर किती मंथ्स? 9 मंथ्स. फॉर किती मंथ्स? 9. मग आता ह्याचा पण माझ्याकडे एकदम सिंपल कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे, बघा लक्ष द्या. कुठल्याही अमाऊंट वरती डेप्रिसिएशन किंवा इंटरेस्ट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी काय करतो बघा लक्ष द्या. हे सिंपल ट्रिक आहे, कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही लागत. 40,000च्या आपल्याला किती टक्के काढायचंय? 10%. म्हणून एक शून्य काय केला मी? कमी केला. एक शून्य जर कमी केलं तर त्याचं उत्तर येतं 4,000. त्याचं उत्तर किती येतं? 4,000. ओके. आणि बेसिकली हे जे उत्तर आलं हे पूर्ण वर्षाचं असतं, पूर्ण 1 इयरचं असतं. पूर्ण किती इयरचं असतं? 1 इयरचं असतं. आपलं डेप्रिसिएशन किती महिन्याचं पाहिजे? 9. आता बघा लक्ष द्या, समजा मी ह्या 4,000 आलेल्या 1 वर्षाचं डेप्रिसिएशनचं समजा अर्ध केलं. किती केलं? अर्ध. 4,000चे निम्मे किती होतात? 2,000. म्हणजे 2,000 हे उत्तर किती महिन्याचं आलं? 6 महिन्याचं आलं. किती महिन्याचं आलं? 6 महिन्याचं आलं. आणि ह्या 2,000चं जर मी अर्ध केलं, या 2,000चं जर मी अर्ध केलं तर किती उत्तर येईल? 1,000. मग हे 1,000 जे उत्तर आलं हे किती महिन्याचं उत्तर आलं? 3 महिन्याचं उत्तर आलं. मग मला 6 महिन्याचं पाहिजे. मग 3 महिने अधिक 6 महिने याची टोटल होती, टोटल 9 महिने. मग हे 3,000 म्हणजे हे 2,000 आणि ह्या 1,000 टोटल 9 महिन्याचं डेप्रिसिएशन माझं किती हजार आलं? 3,000 रुपये. डेप्रिसिएशन किती हजार आलं? 3. डेप्रिसिएशन माझं किती हजार आलं? 3. मग जुन्यावरती 6,000 रुपये डेप्रिसिएशन, नवीनवरती 3,000 रुपये डेप्रिसिएशन. 3 आणि 6 टोटल होतात 9. म्हणजे मी ह्याच्यातनं किती हजार रुपये डेप्रिसिएशन मायनस करणार? 9,000. 9,000 मायनस करून आउटरला आले माझे 91,000. 91,000. पॉइंट कळाला नसेल तर परत एकदा जा, परत एकदा चेक करा, परत एकदा समजून घ्या मी डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट कशी सोडवली. मी कॅल्क्युलेशन करत असताना थोडेसे शॉर्टकट कॅल्क्युलेशन्स करतो. बघताना, शिकवताना, सांगताना जास्त वेळ लागतो, बट तुम्ही व्यवस्थित मनात केलं, प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला अर्धा सेकंद, 2 सेकंद, 4 सेकंद, 15 सेकंदात ते उत्तर येतं. सो हे ट्रिक्स थोडेसे फॉलोज करा. दरवेळेस कॅल्क्युलेशन करण्यासाठी वहीच्या मागे जाऊन कॅल्क्युलेशन करण्यात काय अर्थ नाहीये, थोडासा स्पीड वाढला पाहिजे तुमचा. डेप्रिसिएशनमुळे ॲसेटचं व्हॅल्युएशन कमी झालं म्हणून तो आपला एक्सपेन्सेस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं मी लिहितो टू डेप्रिसिएशन. टू काय लिहितो मी? डेप्रिसिएशन. आणि या डेप्रिसिएशनच्या खाली मी पहिलं डेप्रिसिएशन माझं कशाचं आलं? माझं पहिलं डेप्रिसिएशन आलं लँड अँड
बिल्डिंग. पहिलं डेप्रिसिएशन काय आलं माझं लँड अँड बिल्डिंग. तर डेप्रिसिएशन माझं किती हजार आहे 9,000. तर आता मी काय करतो एकत्र करून मला डेप्रिसिएशन लिहायचंय म्हणून मी डेप्रिसिएशनचं फक्त काय टाकलं इथं हेडिंग टाकलं. ठीक आहे. नेक्स्ट आता दुसरं डेप्रिसिएशन कशावरती विचारलंय. दुसरं डेप्रिसिएशन त्यांनी विचारलंय फर्निचर वरती आणि ते किती टक्के विचारले 5%. पण ट्रायल बॅलन्स मध्ये इथं तुम्हाला फर्निचर दिसत असेल त्याची किंमत किती हजार आहे 80. मग हे ट्रायल बॅलन्सचे जे काय फर्निचर दिलंय ते मी पहिलं ऍसेटला लिहितो फर्निचर. काय लिहिलं मी फर्निचर. हे फर्निचरची किंमत त्यांनी दिलंय 80,000 80,000. ह्याच्यातनं मला काय करायचंय लेस. काय करायचंय मला लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट किती पर्सेंट आहे 5%. किती पर्सेंट दिले त्यांनी डेप्रिसिएशन 5%. हे पण एकदम सिंपल आहे. काय करायचं 1 कमी केला 80,000चं तर येतं 8,000. म्हणजे 8,000 हे 10%चं डेप्रिसिएशन आलं. आपल्याला 5%चं करायचं असेल तर ते 10%चं जर निम्म केलं तर 5%चं डेप्रिसिएशन येईल. मग 10%चं डेप्रिसिएशन जर 8,000 रुपये येत असेल तर 5%चं डेप्रिसिएशन किती हजार येईल त्याचं अर्ध म्हणजेच किती हजार 4,000. डेप्रिसिएशन किती हजार आलं 4. मग 80,000तनं 4,000 रुपये जर मायनस केले तर तुमचा बॅलन्स किती आला 76,000. बॅलन्स किती आला 76,000. आणि ह्या डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट परत इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला फर्निचर. काय लिहिणार फर्निचर. आणि त्याचं डेप्रिसिएशन किती हजार आलं आपलं 4,000 रुपये डेप्रिसिएशन आलं. मग आता आपलं टोटल डेप्रिसिएशन आपल्याला लिहायचंय. मग 9 अधिक 4 टोटल डेप्रिसिएशन किती झालं 9 अधिक 4 13. टोटल डेप्रिसिएशन आपलं किती हजार रुपये झालं 13,000 रुपये. ठीक आहे. चलो नेक्स्ट. थोडेसे कॉलम वाढवतो मला जागा लागेल. तर प्रॉब्लेम्सच्या खाली त्यांनी टोटल ऍडजस्टमेंट दिल्या होत्या आपल्याला 5. त्यातली आपली डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट संपली. आता पुढची ऍडजस्टमेंट जी आहे ती आहे नंबर 4. राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD 5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर ज्यावेळेस प्रॉब्लेम्स मध्ये बॅड डेब्ट्स आणि RDD ची ऍडजस्टमेंट दिलेली असते तर सगळ्यात अगोदर बॅड डेब्ट्सची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची असते आणि त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स मायनस केल्यानंतर जी रक्कम राहिलेली असते त्याच्यावरती RDD कॅल्क्युलेट करायचा असतो. हे रूल समजून घ्या. जसे जसे प्रॉब्लेम्स चेंज होतील जसे जसे बॅड डेब्ट्स RDD चे आणि अजून डेटर्सचे डिस्काउंटचे रिलेटेड ऍडजस्टमेंट्स येतील त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेल. बट बऱ्याच वेळा बोर्डमध्ये काय होतं RDD ची ऍडजस्टमेंट अगोदर देतात आणि नंतर बॅड डेब्ट्सची ऍडजस्टमेंट देतात. मग त्यावेळेस तुम्ही काय होतात RDD अगोदर दिले मग RDD कॅल्क्युलेट करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅड डेब्ट्सची ऍडजस्टमेंट करतात. तसं नाही करायचं. बॅड डेब्ट्सची ऍडजस्टमेंट अगोदर करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला RDD कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग आता सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्स मध्ये डेटर्स किती दिलेत. ट्रायल बॅलन्स मध्ये डेटर्स दिलेत 52,000. डेटर्स हे आपले ऍसेट्स आहेत म्हणून ट्रायल बॅलन्स मध्ये जे डेटर्स दिलेत ते मी ऍसेटला लिहितो. कुठे लिहितो ऍसेटला. काय लिहिणार डेटर्स. काय लिहिणार डेटर्स. या डेटर्सची व्हॅल्यू त्यांनी किती दिली आहे 52,000. 50 किती दिली आहे 2,000. त्यातनं सगळ्यात अगोदर काय करणार मी लेस. काय करणार लेस. लेस काय करायचंय मला बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे काय ज्या लोकांनी माझे पैसे बुडवले त्याला म्हणतात बॅड डेब्ट्स. ज्या डेटर्सनी माझे पैसे बुडवले त्याला म्हणतात बॅड डेब्ट्स. मग 52,000तनं 2,000 रुपये गेले त्याची रक्कम जी आहे ती मला तिथंच खाली लिहायची. मग इथं 52 मधनं 2 गेले म्हणजे राहिला किती बॅलन्स आपला 50,000 रुपये. बॅलन्स किती राहिला 50. आणि हे जे बॅड डेब्ट्स आहे हा आपला लॉस आहे कारण की आपले पैसे बुडाले म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं 2 लिहायचं.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 बॅड डेब्ट्स, आणि ते बॅड डेब्ट्स आपण इनरला लिहू. आणि हे नवीन बॅड डेब्ट्स आहेत, नवीन बॅड डेब्ट्स ते जे दिलेत आपले ते आलेत 2000 रुपये. ठीक आहे, 2000 रुपये आपले काय आहेत, बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ह्या 50,000वरती काय मायनस करायचंय, लेस काय करायचं आहे, RDD @ द रेट किती पर्सेंट, 5%. RDD किती पर्सेंट दिलाय त्यांनी, 5% काय दिलाय त्यांनी, RDD दिलाय. दिसतो 5% RDD. ओके, आता RDD कॅल्क्युलेट करत असताना काय व्यवस्थित लक्ष द्यायचंय की तुमच्या ट्रायल तुमच्या डेटर्स जे आहेत, जे 52,000 त्यातनं 2,000 रुपये आपण बॅड डेब्ट्स मायनस केले, त्याच्यानंतर जे 50,000 रुपये राहिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला 5% कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता सिंपल, 50,000चा शेवटचा एक शून्य कमी केला तर 10%चं उत्तर येतं. 10%चं उत्तर हे आपलं आलं 5,000 रुपये. त्याचं जर निम्म केलं, त्याचं जर अर्ध केलं तर आपल्याला 5%चं उत्तर येईल. मग 10%चं जर 5,000 रुपये उत्तर येत असेल तर 5,000चे निम्मे 2,500. त्याचं निम्म किती येईल आपलं, 2,500. हे आपलं झालं RDD. आणि 50,000तनं तुम्ही 2,500 जर मायनस केले तर उत्तर किती आलं, 47,500. आणि हे या बॅड डेब्ट्स मध्ये आपण काय करून टाकू, ऍड RDD. आणि हा सुद्धा RDD कुठला आहे, न्यू RDD आहे. हा सुद्धा RDD कुठला आहे, न्यू RDD आपला आला आहे 2,500. आणि हे 2,000 बॅड डेब्ट्स, हे 2,500 RDD. टोटल रक्कम आउटरला आली ती आहे 4,500. टोटल रक्कम किती आली, 4,500. ठीक आहे, समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा, रिपीट करा. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम, पुढची ऍडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 69,000. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन किती दिलंय त्यांनी, 69,000. सो आपण मागाशीच बघितलं काहीच नाहीये ट्रेडिंग अकाउंट मध्ये, तर मी इथे लिहून टाकतो बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची रक्कम दिली आहे त्यांनी 69,000. क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला असतो, क्रेडिट साईडला. ठीक आहे, आणि हा क्लोजिंग स्टॉक आपलं ऍसेट्स आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिल्यानंतर इथं बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लिहून टाका क्लोजिंग स्टॉक. आणि आपला क्लोजिंग स्टॉक त्यांनी दिला आहे 69,000. ठीक आहे, मस्त. प्रॉब्लेमच्या खाली जेवढ्या पण ऍडजस्टमेंट दिल्या होत्या त्या सगळ्या संपल्या. आता जे अकाउंट पोस्टिंग करायचे राहिलेत, जे अकाउंट आपल्याला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटला लिहायचे राहिलेत, ते अकाउंट आता व्यवस्थित आपण लिहून घेऊ. ठीक आहे, मग आता ऍडजस्टमेंट सगळ्या संपल्या. ग्रॉस प्रॉफिट, प्रीपेड इन्शुरन्स, डेप्रिसिएशन, RDD अँड बॅड डेब्ट्स आणि क्लोजिंग स्टॉक, 5 ऍडजस्टमेंट संपल्या. आता पोस्टिंग करू. पोस्टिंग मध्ये पहिला अकाउंट आहे ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला इन्शुरन्स, तो मगाशी झालाय. इन्शुरन्सची एक ऍडजस्टमेंट होती. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग सुद्धा झाले, लँड अँड बिल्डिंग वरती एक ऍडजस्टमेंट होती. त्यानंतर सॅलरी वरती एकही ऍडजस्टमेंट नव्हती, आपण सॅलरी लिहिलेलं नाही. मग सॅलरी आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टोटल सॅलरीची अमाऊंट त्यांनी किती 1,000 रुपये दिली आहे, 10. मग इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण लिहून टाकू 2 सॅलरीज. आणि या सॅलरीची किंमत त्यांनी दिलेली आहे 10,000. सॅलरी किती 1,000 होती, 10.
सॅलरी किती हजार आहे 10. सॅलरीच्या खाली आहे एक्सपोर्ट ड्युटी. कुठली ड्युटी? एक्सपोर्ट. इम्पोर्ट ड्युटी असती तर आपण ती ट्रेडिंगला लिहिली असती, पण एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे माल पाठवण्याचा खर्च. ओके, माल डिस्ट्रीब्यूट करण्याचा, माल पाठवण्याचा जर एक्सपेन्सेस असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहितात आणि तो आहे 5,000. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मी अजून एक थोडीशी जागा वाढवतो. 2 कुठली ड्युटी आहे? एक्सपोर्ट ड्युटी, आणि हे एक्सपोर्ट ड्युटी आहे 5,000. एक्सपोर्ट ड्युटी किती हजार आहे? 5. नेक्स्ट, एक्सपोर्ट ड्युटी लिहिल्यानंतर प्रॉब्लेम्स मध्ये त्यांनी दुसरी कुठली गोष्ट दिली आहे? तर दुसरी गोष्ट दिली आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे व्याज. इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज. डेबिटला जर इंटरेस्ट दिला असेल तर तो आपला एक्सपेन्सेस आहे. क्रेडिटला जर इंटरेस्ट दिलं तर ते आपलं इन्कम आहे. सो डेबिटचं जे इंटरेस्ट त्यांनी दिलेलं आहे 2,000 रुपये, हे आपलं एक्सपेन्सेस आहे. आणि एक्सपेन्सेस असल्या कारणामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं लिहिणार? डेबिटला. आणि इंटरेस्ट आहे 2,000. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 इंटरेस्ट. तो काय लिहिणार? इंटरेस्ट. किती दिलंय ते इंटरेस्ट? 2,000. इंटरेस्ट किती हजार रुपये दिलाय? 2. नेक्स्ट, पुढे जाऊ आता आणखी. नेक्स्ट, पुढे काय दिले त्यांनी? इंटरेस्ट नंतर दिले फर्निचर, ते मागाशी झालंय. फर्निचर नंतर डेटर्स दिलेत, डेटर सुद्धा झालंय. म्हणजे दोन्ही अकाउंट्स ऍडजस्टमेंट मध्ये होते, त्यामुळे दोन्ही अकाउंट्स आपले संपले. त्यानंतर आहे कॅपिटल बॅलन्स. कॅपिटल बॅलन्स हा लायबिलिटीला लिहितो. काका आणि मामा, म्हणजे मामा आणि काकाचा कॅपिटल बॅलन्स दिलाय त्यांनी 1,00,000 आणि 1,00,000. मग लायबिलिटी साइडला मी ऑलरेडी प्रिपरेशन करून ठेवली होती, मी इथं लिहून टाकतो. मामाचं कॅपिटल आहे 2,00,000. मामा आणि काकाने एकत्र मिळून बिझनेस केलाय. दुसरं कॅपिटल आहे 1,00,000. मामानी आणि काकानी दोघांनी कॅपिटल सेम आणले, त्यामुळे नो प्रॉब्लेम, भांडण नाही होणार दोघांमध्ये, नाहीच झाली पाहिजे. पुढं त्यानंतर दिले बँक लोन. बँकेकडनं आपण काय घेतलंय? कर्ज. बँकेकडनं आपण काय घेतलं आहे? कर्ज. किती कर्ज घेतलंय? 60,000. किती टक्क्यांनी घेतलंय? 10%. आणि ते कर्ज आपण घेतलंय 1 ऑक्टोबर 2018. तर आपण ही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करू. ह्याला म्हणतात इंटरनल ऍडजस्टमेंट. बँकेकडनं जर आपण कर्ज घेतला असेल तर ते आपलं लायबिलिटी आहे. म्हणून इथं काकाच्या खाली मी एक ओळ जागा सोडतो आणखीन एक, मला अजून काय ऍडजस्टमेंट करायची असेल तर. आणि इथं मी लिहितो 10% बँक लोन. आणि ते 10% जे बँक लोन आहे ते आपण किती रुपये घेतलेलं आहे? 60,000. किती रुपये घेतलेला आहे? 60,000. इथं मी थोडंसं लिहितो, जरा डिटेल्स लिहितो, म्हणजे ती ऍडजस्टमेंट तुम्हाला समजेल. आपण जे बँक लोन घेतलंय ना, ते बँक लोन घेतलंय 1 ऑक्टोबर 2018. तर मी तारीख इथंच लिहितो. तारीख इथंच लिहितो थोडीशी, ते तुम्हाला समजेल. 1 ऑक्टोबर 2018 आपण ते काय घेतलंय? कर्ज घेतलंय. ठीक आहे. आता हे कर्ज ज्या दिवशी घेतलं त्या दिवसापासनं त्या कर्जावरती आपल्याला व्याज लागणार आहे. मग ते व्याज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ते व्याज कुठपर्यंत कॅल्क्युलेट करायचं? तर आपलं प्रॉफिट अँड लॉस, आपलं बॅलन्स शीट या 31 मार्च 2019 पर्यंत आहे. म्हणून आपल्याला ते व्याज 31 मार्च 2019 पर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपल्या ट्रायल बॅलन्स शीट किंवा बॅलन्स शीटची तारीख काय आहे? 31 मार्च 31 मार्च 2000 किती आहे? 19. 2019 फक्त एवढंच लिहितो. इथं पण मी कॅन्सल करतो 18. म्हणजे आपण जे 1 ऑक्टोबरला कर्ज घेतलं होतं ते आपण कुठपर्यंत वापरलंय? 31 मार्च. मग त्याचं व्याज पण आपल्याला 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंतच कॅल्क्युलेट करावं लागेल. मग 1 ऑक्टोबर ते 31 मार्च किती महिने कॅल्क्युलेट होतात बघा? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. किती महिने कॅल्क्युलेट झाले? 6 महिने. किती महिने कॅल्क्युलेट झाले? 6 मंथ्स.
म्हणजे आपल्याला बँकेला किती महिन्याचं व्याज द्यावे लागेल? 6 महिन्याचं व्याज द्यावं लागेल. किती महिन्याचं व्याज द्यावं लागेल आपल्याला बँकेला? 6. मग जर आपण 6 महिन्याचं अजून दिलं नाहीये, द्यावं लागेल, तो भाग वेगळा, म्हणून त्याला आउटस्टँडिंग म्हणतात. मग त्याच्यामुळं आपलं बँकेचं जे काही कर्ज आहे ते वाढणार आहे, कारण की आपण बँकेकडनं 60,000 रुपयाचं कर्ज घेतलं. ते कर्ज घेताना आपण त्यांना 10% व्याज देणार हे ठरलं होतं. आपण 6 महिन्यापर्यंत म्हणजे 31 मार्च पर्यंत ते कर्ज आपल्या जवळ होतं. म्हणजे आपण बँकेला 6 महिन्याचं व्याज देणं हे बंधनकारक आहे. मग आता 6 महिन्याचं आपलं व्याज कॅल्क्युलेट करायचं, तो पण एकदम सिंपल फॉर्म्युला. इथं त्यांनी 10% सांगितलंय. बँक लोन किती पर्सेंट सांगितलंय? 10. कर्ज किती हजार रुपयाचं घेतलंय आपण? 60,000 रुपयांचं खरेदी केलं आहे किंवा घेतलेलं आहे. मग 60,000च्या जर 10% कॅल्क्युलेट केलं तर त्याचं उत्तर येतं 6,000. म्हणजे एक शून्य आपण काय केला? कमी. आपली जी ट्रिक आहे ती. मग 6,000 आपलं हे आलं इंटरेस्ट. आपल्याला किती महिन्याचं पाहिजे? 6 महिन्याचं पाहिजे. किती महिन्याचं पाहिजे? 6. मग आता मला सांगा, जर 10%चं उत्तर एक शून्य कमी करून 6,000 रुपये येत असेल, तर 6 महिन्याचं म्हणजे त्याचं जर अर्ध केलं तर त्याचं व्याज किती रुपये येईल? 3,000. म्हणजे हे 3,000 व्याज आपल्याला आपल्या बँकेच्या हप्त्यामध्ये किंवा बँकेच्या लोनच्या अमाऊंट मध्ये काय करावं लागेल? ऍड. आणि त्याला म्हणतात आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन बँक लोन. ते लोन वरती व्याज आलं आपलं 3,000. किती हजार रुपये आलं? 3. म्हणजे आपल्या बँकेचं कर्ज आता झालं 63,000. बँकेचं कर्ज आपलं किती झालं? 63,000. आता हे कर्ज जे आपण घेतलंय त्याच्यावर हे व्याज आपला एक्सपेन्सेस आहे किंवा आपला लॉस आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू आउटस्टँडिंग, नुसतं आउटस्टँडिंग न लिहिता इंटरेस्ट ऑन बँक लोन. इंटरेस्ट ऑन बँक लोन. आणि ते इंटरेस्ट ऑन बँक लोन तुमचं आलेलं आहे 3,000. बँकेकडनं जे काय कर्ज घेतलंय त्याच्यावरती आपल्याला 3,000 रुपयाचं काय द्यावं लागणार आहे? इंटरेस्ट द्यावं लागणार आहे. नेक्स्ट, बँक लोन संपलं, त्याच्यावरचं व्याज संपलं. बँक लोन नंतर अजून एक अकाउंट आलाय इंटरेस्ट. पण हा जो इंटरेस्ट आहे तो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आहे, म्हणून आपलं इन्कम आहे. हे काय आहे? इन्कम. मग ते क्रेडिट साइडला आलंय 3,000 रुपये. किती हजार रुपये आलंय? 3. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इथं ग्रॉस प्रॉफिटच्या खाली आपण लिहून टाकू बाय. बाय काय लिहिणार? इंटरेस्ट. बाय इंटरेस्ट. आणि ते इंटरेस्ट किती हजार होतो? थिंक 5,000. ते इंटरेस्ट किती हजार आहे? 3,000. ओके. ते इंटरेस्ट किती हजार आहे? 3,000. नेक्स्ट, पुढे काय? शेवटी दिले त्यांनी बिल्स पेबल. बिल्स काय दिलेत? पेबल. बिल्स पेबल किती हजार रुपये दिलेत? 16,000. मग हे बिल्स पेबल जे आहे ती आपली लायबिलिटी आहे, म्हणून लायबिलिटी साइडला इथे लिहितो मी बिल्स पेबल. बिल्स काय लिहिणार? पेबल. आणि हे बिल्स पेबल जे आहे ते बिल्स पेबल आहे 16,000. किती हजार रुपये आहे? 16,000. मग आता प्रॉब्लेम्सच्या खाली जेवढ्या पण ऍडजस्टमेंट दिल्या होत्या, प्रॉब्लेम्स मध्ये जेवढे पण ऍडजस्टमेंट दिल्या होत्या त्या सगळ्या संपल्या. त्या सगळ्या आपण सोडवल्या. आता आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे? क्लोज. सो प्रॉब्लेम क्लोज करताना आपण सगळ्यात अगोदर क्लोज करणार आहे ट्रेडिंग अकाउंट. आता ट्रेडिंग अकाउंटला बघितलं तर ग्रॉस प्रॉफिट दिलाय 69,000, क्लोजिंग स्टॉक दिलाय 69,000. म्हणजे दोन्ही साइड सेम आहे. ते झालं आपलं टॅली. इकडं पण सेम 69,000. ठीक आहे. तो ग्रॉस प्रॉफिट आपला इकडे आहे. ग्रॉस प्रॉफिट आपला इकडे आहे.
आता आपल्याला चेक करायचंय की ह्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये डेबिटची साईड मोठी आहे का क्रेडिटची साईड मोठी आहे. जर आपण बघितलं तर डेबिटला 22,500, 13,000 आहे, 4,500, 10,000 आहे, 5,000 आहे, 2,000 आणि 3,000 आहे. 3 आणि 2 5 आणि 5 10, 10 आणि 10 20, 20 आणि हे 4 24, 24 आणि 10 34, 35, 36, 37 आणि हे 22,000 रुपये जर ऍड केले जवळपास 60-62 हजाराच्या जवळपास रक्कम येते. बट क्रेडिट साईडला ऑलरेडी 69,000 आणि 3,000 आहे. याचा अर्थ मला असं वाटतं की क्रेडिट साईडची टोटल काय असली पाहिजे जास्त, म्हणून मी क्रेडिट साईडची टोटल घेतो. ती माझी 69,000 अधिक 3,000 म्हणजे टोटल येते 72,000. टोटल किती हजार आहे ती 72. ती मी इकडे लिहितो 72,000. माझी क्रेडिटची टोटल जास्त आहे याचा अर्थ इथं प्रॉब्लेम्स मध्ये येईल टू नेट प्रॉफिट. मग मी प्रिपेअर करून ठेवतो नेट प्रॉफिट. हा जो नेट प्रॉफिट आहे हा नेट प्रॉफिट मला 2 पार्टनर्सला द्यायचा आहे. मला किती पार्टनर्सला द्यायचा आहे 2, म्हणून मी तिथं दोघांची नावं लिहितो. मामा कॅपिटल आणि दुसरं काका कॅपिटल. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला ह्या 72,000 या इन्कम मधनं किंवा या प्रॉफिट मधनं हे एक्सपेन्सेस सगळे काय करायचे आहेत मायनस. तर मी थोडस कॅल्क्युलेटर यूज करतो. बोर्डाला कॅल्क्युलेटर यूज नाहीये तुम्हाला, बट लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुम्ही सोडवत असताना मात्र तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करा. 72,000 मायनस 22,500 मायनस 13,000 13,000 मायनस 4,500 मायनस 10,000 मायनस 5,000 मायनस 2,000 मायनस 3,000 म्हणजे आपला नेट प्रॉफिट जो आला आहे तो आला आहे 12,000 रुपये. नेट प्रॉफिट किती हजार रुपये आलाय 12,000. नो प्रॉब्लेम. आता हा 12,000 प्रॉफिट आपल्याला दोघांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर प्रॉब्लेम्स मध्ये इथे त्यांनी रेशो दिलाय. मामा अँड काका आर पार्टनर इन अ पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इक्वली. दोघांना रेशो प्रॉफिट लॉस कसा द्यायचा आहे इक्वल द्यायचा आहे, सेम सेम द्यायचा आहे. मग इक्वल द्यायचं आहे म्हणजे दोघांना अर्धा अर्धा वाटून द्यावं लागेल. मग 12,000चे निम्मे किती हजार रुपये येतात 6,000. मग याला 6,000 रुपये प्रॉफिट देऊन टाकू, ह्याला पण 6,000 रुपये म्हणजे काका आणि मामांना प्रॉफिट देऊन टाकू. आणि हा जो प्रॉफिट आपला 6,000 आलेला आहे तो यांच्या कॅपिटल मध्ये काय करणार ऍड, कारण की त्यांचं कॅपिटल काय होणार आहे वाढणार. म्हणून इथे लिहून घ्या ऍड नेट प्रॉफिट. ऍड काय लिहिणार नेट प्रॉफिट. तो किती हजार रुपये आलाय 6,000 रुपये. म्हणजे आउटरला किती आले 1,06,000. आउटरला किती आले 1,06,000. बरोबर. सेम काकाला पण किती ऍड करायचा ऍड नेट प्रॉफिट. तो सुद्धा नेट प्रॉफिट आला आहे 6,000 आणि त्याची सुद्धा टोटल किती येणार 1,06,000. झाले इथपर्यंत. आता आपल्याला प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. आपल्या प्रॉब्लेमचे जे काही टोटल्स आहे ऍसेट्स आणि लायबिलिटी ती आली काय पाहिजे सेम आली पाहिजे. सेम आहे का बघू. मग इथं लायबिलिटीच्या अगोदर टोटल करू 1,06,000 अधिक 1,06,000 अधिक 63,000. सॉरी चुकलं माझं, जस्ट मिनिट परत एकदा करू. 1,06,000 अधिक 1,06,000 अधिक 63,000 अधिक 16,000. माझी टोटल किती आली 2,91,000. मी इथे लिहितो लायबिलिटीची टोटल 2,91,000. ठीक आहे. आता माझ्या ऍसेटची पण टोटल तेवढीच आली पाहिजे. ऍसेटची टोटल बघू
7,500 प्लस 91,000 प्लस 76,000 प्लस 47,500 प्लस 69,000 आणि ही सुद्धा टोटल माझी आलेली आहे 2,91,000. म्हणजे माझा प्रॉब्लेम काय झालाय? टॅली. ठीक आहे, कळाला सगळ्यांना प्रॉब्लेम? कळाला असेल तर कमेंट करा, प्रॉब्लेम्स आवडला असेल तर लाईक करा. हा जो प्रॉब्लेम होता तो परीक्षेत आला होता HSC ला मार्च 2024 आणि हा प्रॉब्लेम आपला कितीने टॅली झाला आहे? तर तो टॅली झालाय 2,91,000. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अजून एक असाच फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू सो मच, बाय बाय.